मी मी जाऊ का? मी तयारी करते. जा जा, मस्त तयार हो, जा. बावळट कुठली. मीरा, काय करतेस तू? आदित्यला का फोन लावतेस? नाही नाही मीरा, बघ यातून काहीतरी मार्ग नक्की निघेल. त्याच्याशी नाही बोलू शकत तू. काय करू? मीरा. हॅलो विशाखा. हा मीरा, बोल. शाळेतच आहेस अजून? हो, का ग? मला ना जरा बोलायचंय तुझ्याशी. हा, बोल ना. अगं मला ना, म्हणजे मगाशी मी आले ना तेव्हा त्या ऍक्च्युली मला जरा टेन्शन आलंय विशाखा. मीरा, काय झालंय? कसलं टेन्शन आलंय तुला? पार्टीचं. अशा पार्ट्यांमध्ये कसं जायचं असतं ग? म्हणजे तिथे गेल्यावर काय करावं लागतं, कसं बोलायचं त्या लोकांशी, काहीच कळत नाहीये मला. तुला असं का वाटतंय? कारण नाही म्हणजे ते मग मला सांग, पार्टीमध्ये पत्ते वगैरे खेळावे लागतात का ग? आणि म्हणे ड्रिंकही करावं लागतं, खरंय का? तुला तुला कोण म्हणालं असं? हा, असं काय नाहीये. हे बघ, तुला जसं वाटतायत ना तसे कपडे घाल आणि मोकळेपणाने वा. पण मीरा, तू छानच आहेस आणि सगळ्यांना तुला भेटून छानच वाटणार आहे. ओके, बरं मला सांग, नक्की काय झालंय? विशाखा, मला खरंच टेन्शन येतंय अगं. काय आहे ना, टेन्शन आलं की लगेच आदित्यला फोन करायची सवय आहे मला. पण आता तेही करू शकत नाही, म्हणून तुला फोन केला. मला फोन केल्यास चांगलंच आहे. तुला हवं तेव्हा मला कॉल कर, पण आदित्यला कॉल करायला काय हरकत आहे? नाही नाही, नको. अगं मीरा, तुला जर बरं वाटणार असेल तर कर ना त्याला कॉल. आणि मला खात्री आहे तोही छान बोलेल तुझ्याशी. आणि मुळात आजच्या पार्टीचं अजिबात टेन्शन वगैरे घेऊ नकोस. मी लागते आता तयारीला, आणि मला जे वाटतंय तेच करते. ओके ना? हो, मस्त फ्रेश राहा आणि कसलाही विचार करू नकोस. ऑल दी बेस्ट. ओके, बाय. थँक्यू, बाय. हे बघ. मे आय कम इन सर? मधुरा, तू ऑलरेडी आत आली आहेस, मग कशाला विचारतेस? कारण मला जरा घाई आहे म्हणून सरळ आत आले, आणि तू मला आत यायला नाही म्हटलं नसतंस. ते सगळं सोड. काय काम होतं? अरे काय काम होतं म्हणजे काय? आज आपली किती महत्वाची मीटिंग आहे. हो मग? मग अरे आदित्य, मला माझी तयारी करायची आहे ना. आय एम व्हेरी एक्साइटेड फॉर द मीटिंग.
म्हणजे ना माझं सगळं प्लॅनिंग झालंय, माझं ठरलंय की मी काय कपडे घालणार आहे. एव्हरीथिंग इज प्लॅन. एक मिनिट, तू ठरवलं ते सगळं छान असेल, पण तू हे सगळं का करतेय? का करतेस म्हणजे काय? मी जाणार आहे आदित्य बरोबर मीटिंगला. मग मी नाही करणार हे तर कोण करणार? तू? ऐक ऐक, हे बघ मधुरा, तुला तितका अनुभव नाहीये, आणि तसंही या प्रोजेक्टवर सुरुवातीपासून मी काम करतोय ना. मग तू तिथे जाऊन काय करणार आहे? मग तुला खूप अनुभव आहे का? नाही, किती वर्ष झाली तुला या इंडस्ट्रीमध्ये? हे बघ मधुरा, माझं ए वैभव, जास्त उडायची गरज नाही. आणि मला शिकवायला तर अजिबात जाऊ नकोस. माझ्यासारखं छान आणि स्मार्टपणे काम करणं तुला कधीच जमणार नाही. त्यामुळे तू प्रयत्नही करू नकोस. मधुरा, तुझ्या कलिग सोबत बोलतेस तू. बोलताना जरा भान ठेवत जा. अच्छा, म्हणजे तो कसा बोलतोय ते दिसत नाहीये का तुला? हे, आणि एनिवेज मला माझा ना मूड खराब करायचा नाहीये. मी तुला फक्त इतकंच विचारायला आले की आपण कसं आणि किती वाजता जायचंय. काम झालं की निघू जरा. ओके, पण जरा लवकर कर हा. नाही म्हणजे माझी सगळी तयारी बाकी आहे ना, माझे हेअर आणि सगळं. हो, ही सगळी कामं होऊ देत, मग निघूयात आपण. अरे यार, मग या वैभवला दे ना. तसंही तो मीटिंगला येणार नाहीये आपल्या बरोबर, सो तो करेल हे काम. तू बघ तुझं काय करायचंय ते, मी माझं काम संपवते. म्हणजे आतापर्यंत मी या प्रोजेक्टसाठी जे काही केलं त्याला काहीच किंमत नाहीये. काम एकाने करायचं आणि श्रेय दुसऱ्याला. नाही बाई, असं काही होणार नाही. ट्रस्ट मी. मीटिंगला मधुरा का? अरे, शशांक सरांचा मेल आला मला की मधुराला घेऊन जा म्हणून. तुझ्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता. हे बघ, मी तुला सांगणारच होतो, पण नाही, ठीक आहे, मी समजू शकतो. तुला मीटिंगसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. हाय. ती असं काय करणार आहे कोणास ठाऊक. मीरा गेल्यापासून जरा जास्तच विचित्र वागतेय. आज पहिल्यांदा हे मला त्यांच्यासोबत बाहेर नेत आहे. ती माझी ओळख त्यांची बायको म्हणून करून देतील, तेव्हा मला देखील त्यांना शोभेन असं तयार व्हायला हवं. देवा, खरंच तुझे खूप खूप आभार. थोडा उशिरा का होईना, पण अखेर यांनी मला बायको म्हणून स्वीकारायला सुरुवात तरी केली आहे. मंगळसूत्र नाही, नको नकोच, हे चिडतील उगाच. पण ह्या सगळ्यावर हे मंगळसूत्र किती छान वाटलं असतं. आज विचारू का यांना? विचारते. देऊ का? हो, या. झालीस का तयार? अरे वा, छान दिसतेस. थँक्यू. हे काय, तू साडी का नेसलीस? हळदी मुखाला नाही जायचंय. काय झालं? ते काय, कसं बुजगावण्यासारखं वाटतं ते. हो, पण माझ्याकडे असलेली सगळ्यात सुंदर साडी आहे ही, आणि महागातली आहे. दुसऱ्यांदाच नेसते. पण तुम्हाला आवडली नसेल तर दुसरी नेसू का? 1960 मधनं बाहेर आहे आता. 21वे शतक चालू आहे, आणि आपण अशा जागी चाललोय जी जागा हाय प्रोफाईल लोकांची आहे. तुला अशी घेऊन गेलो ना तर माझा हसू येईल का तिकडे? पण माझ्याकडे हे असेच कपडे आहेत.
मला वाटलंच होतं, म्हणून मीच घेऊन आलो. हा ड्रेस घाल आणि चल. वन पीस ह्यापूर्वी कधीच घातलं नाहीये मी. कशी दिसेन यात? छान दिसेल बघ. असं लाव, लावून बघ. वाटते की नाही ब्लॅक अँड व्हाईट जमान्यात ना 21व्या शतकात आल्यासारखं है ना? थँक्यू यासाठी, पण मला खरंच सवय नाहीये या सगळ्याची. नाही, मग सवय करून घ्यावी लागेल. तू कोणासोबत चाललीस सांग बरं? तुमच्यासोबत. नाही, देवाशिष कामत सोबत. मला खरंच नाही जमणार. म्हणजे हे घालायचं असेल तर ते बाकी सगळं करावंच लागेल ना. काय सगळं काय बोलतोस? काय विचार करतेस? चल, उशीर होतो आपल्याला खूप. चल पटपट ड्रेस घाल. तयार हो, मी बाहेर वाट बघतो तुझी. हा, ये लवकर. हे काय, तू अजून रेडी झाला नाहीयेस? मी कधीचा रेडी आहे. हा शर्ट घालणार आहेस? ठीक आहे. तसाही तुझा चॉईस काही फार बरा नाहीये. किती वेळ लावतोस तू तयार व्हायला? म्हणजे कुठला शर्ट घालावा, त्यावर मग कुठले शूज घालावे, मग हा शर्ट इन करू का की नाही नको, हे असं सगळं होत असणार ना तुझं? इतकं सगळं करूनही तुला माझ्या लेवलला असं स्टँडर्डला मॅच करणं जमतच नाही ना. 584 into 54 is okay. आदित्य, अरे माझ्यासोबत यायचं किती टेन्शन घेतलंयस तू? साहजिकच आहे, आता इतक्या हॉट मुली बरोबर बाहेर पडायचं म्हणजे विचार तर करावाच लागणार ना. क्या बात है वैभव, करेक्ट होतास. आदित्य, काय चाललंय तुझं? मी तुझ्याशी बोलतेय ना. नाही, मी सगळा डेटा पेनड्राईव्ह मध्ये कॉपी करून घेतोय. मेल सुद्धा केलाय, सो आता टेन्शन नाही. हॅलो, हा हा पटेल सर. हो हो, आम्ही निघालोच आहे. येस येस, मी मधुरा, आदित्यची कलिग. नाही, त्याची पर्सनल सेक्रेटरी म्हणू शकता तुम्ही. हो हो आहे ना सर, माझ्याकडे तुमचा व्हिजिटिंग कार्ड आहे. पण सर, तरी तुम्ही मला तुमचं लोकेशन पाठवाल का प्लीज? या, ओके, थँक्यू सो मच सर. या, बाय. झालंय सगळं. चल आता, किती वेळ लावणार आहेस तू? ए आदित्य, कशी दिसतेय मी? सांग ना. म्हणजे छान दिसते ना, एकदम हॉट. आदित्य, तू हे असं वागतोस ना, म्हणून मला जास्तच आवडतोस. आणि म्हणून तुम्हाला अजिबात आवडत नाहीस. ओके, आवडेन हळूहळू. आदित्य, हो आदित्य. इथे लोक खोळंबलेत. पार्टी संपेल, लवकर या. किती तयार व्हायला वेळ लागतोय? मीरा, मारू.
किती छान दिसतेस, पण हे काय अशी ऑकवर्ड काय उभी आहेस? बिंदास एकदम बिंदास राहायचं है ना, नाहीतर तू मग ते शोकेस मध्ये बायका उभ्या करतात ना, पुतळे ते कपडे घालून, कशी दिसशील ग? हे असं काहीतरी पहिल्यांदाच घातलं ना मी, त्यामुळे जरा लाज वाटते मला. लाज वाटण्यासारखं काय? तू काही चुकीचं करत नाहीये. हे असे कपडे घालण्यामध्ये काही वाईट नसतं. आणि जरा हसून बोलत राहा, कळलं? हा, मी 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 प्रयत्न करेन. चांगली दिसते, काळजी करू नकोस. चल, उशीर होते. बरं, एक एक रिक्वेस्ट होती. हा, मला ना पार्टीत एकटीला सोडून जाऊ नका प्लीज, मला भीती वाटते. भीती? भीती कसली? अहो ते मी कोणाला ओळखत नाही ना पार्टीत, त्यामुळे त्या अशा अनोळखी माणसांशी हसणं बोलणं, ते तसं गप्पा वगैरे मारणं खोटं खोटं नाही जमणार मला. तुझं काय म्हणजे काय विचार करतेस तू? हा, म्हणजे हेच की मला पत्ते वगैरे नाही खेळता येत. पत्ते? तुझं काय चाललंय? हा, अहो खरंच नाही खेळता येत. आता कसं सांगू तुम्हाला, मला ना आधीच ओपन अप व्हायला जरा वेळ जातो. त्यात ती माणसं अनोळखी, त्यांच्याशी असं खोटं खोटं हसायचं, टाळ्या वगैरे द्यायच्या, चिकटून बसायचं कसं जमणार आहे मला? अरे काय चाललंय तुझ्या डोक्यामध्ये? हा, पत्ते काय, ओपन अप होता येत नाही काय, चुकतून बसावं लागतं काय, काय चाललंय? आपण पार्टीला चाललोय, पार्टीला चांगल्या माणसांच्या, जुगाराच्या अड्ड्यावर नाही चाललोय. आणि कुठल्याही घाणेरड्या ठिकाणी तर अजिबात नाही. म्हणजे हे 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 सगळं नसतं करायचं तिथे? काय नेमका विचार करतेस तू आता? सांग मला. नाही खरं खरं सांग. हो, उत्तराताई मला म्हणाल्या की ह्या अशा ठिकाणी मोठ्या मोठ्या पार्टीज मध्ये सगळं करावं लागतं, म्हणून मला काळजी वाटत होती. अच्छा, तर हे सगळं तुला उत्तराने सांगितलं. पण तुला स्वतःची काही अक्कल वगैरे काही नाहीये का? स्वतःचा विचार नाहीये? ती एक बेअक्कल आहे, माहितीये मला. तू नाही विचार करू शकत? ती काही सांगेल उद्या. प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवणार आहेस का तू? हो, आता मला नाहीये सवय अशा पार्टीज मध्ये जाण्याची, पहिल्यांदा जाते मी, त्यामुळे खरं वाटलं मला. अरे एनिवे, चल, हे असलं काही होणार नाहीये तिथे, आणि तुला असलं काही करावंही लागणार नाहीये. फक्त तिथल्या लोकांशी एक दोन शब्द चांगले हसत बोललीस तरी खूप झालं. आणि चेहऱ्यावर जरा असे 12 वाजलेत ना, हे नको. हा, जरा हसरा चेहरा ठेव. मग चल 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 चल. हा, आदित्य, एकदा मला बघ ना जरा नीट. अरे किती एफर्ट्स घेतलेत मी नटायला. तुला ना हा असा चेहरा अजिबात सूट होत नाही. असंच जर राहिलास ना तर एक दिवस हसणं विसरशील. उशीर होतोय. हे कॅन वेट. तुला म्हंटल ना असा चेहरा सूट होत नाहीये, हसणं जरा. प्लीज हस. तुला मीराताईची शपथ. चल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण पार्टीला चाललोय, शाळेत नाही. असं असं जवळ. हा, हे असं जायचं. आपण शाळेत नाही चाललोय, पार्टीला चाललोय. चेहरा असा का 12 वाजल्यासारखा नाही, सांगितलं नाही. छान स्माईल. छान आहे असं. हा, चल आता.